नमस्कार. शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीपासून महायुतीत महाघालमेल सुरू झालेली आहे आणि ती लपूनही राहिलेली नाही. अजित पवार यांच्या विरोधात तर भाजपातून उघडपणे संताप व्यक्त झालेला आहे. अजित पवारांना महायुतीतून हाकला अशी भाषाही वापरली गेली आहे. शिंदे शिवसेनेला थेट दुखावलं नसलं तरी आतून काही वेगळं राजकारण देखील सुरू आहे. हे देखील आता लपून राहिलेलं नाही. मुळात भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केला आहे हेच भाजपच्या नेत्यांना सहन होत नाही. त्यात आता विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून खरी शिवसेना फोडून भाजपाचं काम आता संपलेलं आहे. तशी आता एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाला उरलेली नाही. मित्रपक्षाचा काटा कसा काढायचा हे भाजपाला कोणी शिकवायची गरज उरलेली नाही. अशा कामात त्यांचा हातखंडा आहे. बोलायचं गोड मधाळ पण आतल्या कारवाया मात्र सुरू ठेवायच्या. कोणाला तरी पुढं करून बोलायला लावायचं आणि आपलं इप्सित साध्य करून घ्यायचं. महायुतीत नेत्यांची आणि आमदार होऊ इच्छिणाऱ्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे. जागा मात्र 288 एवढ्याच आहेत. शिंदे सेनेला आणि अजित पवार राष्ट्रवादीला जागा सोडण्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या अनेक इच्छुकांना आता घरी बसावं लागणार आहे तशी वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची मोठी पिछाड झालेली आहे. त्या तुलनेत शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगलं यश मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आत्तापासूनच दबाव निर्माण केला जाऊ लागला आहे. भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभेत 150हून अधिक जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील जागा वाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय हालचालींना तर वेग आलेलाच आहे. महायुतीतील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानंही मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. 2019च्या तुलनेत अर्ध्या जागाही भाजपाला राखता आलेल्या नाहीत. त्यामुळंच आता भारतीय जनता पक्षाला विधानसभेची चिंता लागून राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीत 180 जागा लढवाव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षामधूनच आता होऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली. भाजप राज्यात लोकसभेच्या 28 जागा लढल्या. त्यापैकी केवळ 9 जागा त्यांना जिंकता आल्या. या उलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 15 जागा लढवून 7 जागावर विजय मिळवला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 पैकी केवळ 1 जागा जिंकता आलेली आहे. महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक ठरला. त्यामुळे आगामी विधानसभेत शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या राजकीय अपेक्षांना लगाम लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता ही रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला लोकसभेच्या काही जागावर पाणीही सोडावं लागलं होतं. भारतीय जनता पक्षानं राज्यात 45 पारचा नारा दिला होता, पण त्यांना काही अपेक्षित यश मिळवता आलं नाही. जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला. आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सुरुवातीपासूनच दबावाचं राजकारण केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आगामी काळात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील भाजप नेत्यांनी आपण विधानसभेला कमीत कमी 180 जागा लढवायला हव्यात अशी आग्रही मागणी केल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला चांगलं यश मिळवायचं असेल तर महायुतीत आपल्या वाट्याला कमीत कमी 180 जागा यायला हव्यात असा सूर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी पक्षाच्या बैठकीत आळवल्याची माहिती आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 60 ते 70 जागा दिल्या जाव्यात आणि उरलेल्या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात याव्यात असंही या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांना कळवल्याचं देखील बोललं जात आहे. भारतीय जनता पक्षानं 180 जागा लढवाव्यात असं भाजपनं आता ठरवलेलंच दिसतंय. आता तशी मागणीही त्यांनी दिल्लीला केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 70 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 जागा द्याव्यात असंही सुचवण्यात आलं असल्याची माहिती आहे.
याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांनी 90 जागांची मागणी केली होती. नंतर त्यांनी जेवढ्या जागा शिंदे यांच्या शिवसेनेला तेवढ्याच आम्हाला असं सांगितलं होतं. समसमान जागांची मागणी केली होती. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रामदास कदम यांनीही 100 जागावरून भाजपला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला जागा दिल्या जाव्यात असा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेचा विजयाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यामुळं मागणीही त्यांची जास्त आहे. 100पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत यावर ठाम राहण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय. 2019च्या विधानसभेच्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार निवडून आले होते. फुटीनंतर शिंदेसोबत शिवसेनेची 40 आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फुटीनंतर आपल्यासोबत 43 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं मित्रपक्ष किंवा सोबत आलेले अपक्ष सोडून फक्त पक्षाचं संख्याबळ 188 इतकं होतं. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 288. त्यामुळे 100 जागा शिल्लक राहतात. त्यातून 3 पक्षांचं वाटप होईल, ज्यात भाजपला 50पेक्षा अधिक जागांचा वाटा हवा आहे. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी भाजपला 120 ते 130 जागावर समाधान मानावं लागेल असं चिमटाही काढलेला आहे. तर शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत 225 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे. सभापती पदावरून ही महायुतीत वाद रंगलेला आहेच. मागील 2 वर्षापासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या सभापती पदासाठी या अधिवेशनात निवडणूक होईल अशी शक्यता होती. मात्र महायुतीतील 3 पक्षातील मतभेदामुळे या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा 3ही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्यामुळे हा पेच निर्माण झाला. जी माहिती मिळते आहे त्यानुसार भारतीय जनता पक्षाला चालू पावसाळी अधिवेशनातच सभापती पदाची निवडणूक घ्यायची होती. निवडणूक घेण्याबाबत राज्यपालांना देण्यासाठी विनंतीपत्रही मागील आठवड्यात तयार करण्यात आलं होतं. मात्र शिंदे सेना आणि अजित पवार गटाने या पदावर दावा सांगितल्यामुळं राज्यपालांकडे हे विनंतीपत्र अद्याप पाठवण्यात आलेलं नाही. संख्याबळानुसार भाजपने सभापती पदावर दावा सांगितला. दुसरीकडे विद्यमान उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करताना त्यांना सभापती पद देण्याचा शब्द दिलेला होता. हा वाद भिजत पडलेला असताना आता जागा वाटपाचं भूत मानगुटीवर बसलं आहे. भाजपने 180 जागा घेतल्या तर शिंदे सेनेला आणि अजित पवार राष्ट्रवादीला मिळणार काय? मग कदाचित स्वतंत्र निवडणुका लढवू आणि त्यानंतर एकत्र येऊ असा डाव भाजपकडून टाकला जाऊ शकतो. पर्यायानं ही महायुतीच्या घटस्फोटाची रचना मांडलेली दिसते. असं घडलं तर एकनाथ शिंदे यांच्या सेनेचं आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचं होणार काय? हा मोठा प्रश्न उभा राहतो. पाहूया काय होतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. जाता जाता एक लाईक अवश्य करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.